नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण अध्याय 3 मधील 266 ते 276 ओव्यांच्या सहवासात जाऊया. ज्ञानोबा रायांनी आपल्या साधकांसमोर काम आणि क्रोध रूपी शत्रूंचं असं काही वर्णन केलंय की ज्यामधून ते कुठे राहतात, त्यांची शक्ती काय, त्यांची व्यापकता काय, त्यांची सत्ता कशावर चालते आणि ते अनेक प्रकारे वेगवेगळ्या युक्त्यांनी साधकांचा कसा घात करतात, हे ज्ञानोबा रायांनी आपल्याला दाखवलं. माऊली हो, आपल्याला काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, पण घाबरण्याचं कारण नाही बरं का. परमेश्वराच्या नामाचं स्मरण आणि परमेश्वराच्या चरणाला आपण घट्ट धरून ठेवलं की ह्या शत्रूंचं काही चालत नाही. हळूहळू त्यांच्या शक्तीचा नाश होतो. ज्या प्रमाणात भक्तीची शक्ती वाढत जाते त्या प्रमाणात काम आणि क्रोध ह्या शत्रूंच्या शक्तीचा मुळासकट नाश होतो. ज्ञानोबा रायांनी त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन तर केलंच, त्यांच्या अंगी कोणकोणते गुण आहेत, त्यांना कोण मदत करतं हे सगळं सांगितलंच. पण आता आपल्याला ते त्याच्यावरचा उतारा सांगतायत, उपाय सांगतायत. ज्ञानोबा राय म्हणतात, तैसे उपाय कीजती जे जे, ते यांसीची होती विरजे, म्हणून हटियांते जिणिजे इहिंची जगी. अहो, या काम आणि क्रोधाला जिंकण्यासाठी म्हणून आपण जे जे उपाय करावे ते ह्यांनाच सहाय्यभूत होतात. कारण आपण मनामध्ये राग द्वेष बाळगूनच त्यांच्यावर तुटून पडतो आणि त्या आपल्या मनातले राग द्वेष त्यांनाच मदत करतात आणि त्यामुळे ह्यांच्या विरोधात लढायला जो उभा राहतो त्यालाच हे जिंकून टाकतात. त्याला जिंकून टाकणं त्यांना सहज सोपं जातं. पण ऐसिया ही साकडा बोला, एक उपाय आहे भला, तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझं. पण अशी जरी साधकांची अडचण असली तरी सुद्धा ह्यांना अडचणीत आणण्याचा एक उपाय आहे. आणि तो उपाय आता श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्थात ज्ञानोबा राय आपल्या सर्व साधकांना सांगतायत. त्यामध्ये फक्त ते एक अट घालतात की हा उपाय अंगी बाणवला पाहिजे आणि एखादी गोष्ट अंगी बाणवायची असेल तर त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. अभ्यास करण्यासाठी काही एक नेम करणं आवश्यक आहे आणि तो नेम आपला उत्तम व्हावा म्हणून माऊली हो, आपण निश्चय करणं ही आवश्यक आहे. त्यामुळे निश्चय करावा नेम करण्याचा आणि मग तो नेम करावा, ती उपासना करावी, ती साधना करावी, नामस्मरण करावं. आणि अशा प्रमाणे आपल्याला एकदा का हे अंगवळणी पडलं की कामक्रोधांच्या शक्तीचा नाश व्हायला लागलाच. म्हणूनच ज्ञानोबा राय सांगतात, यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्माते विये, आधी निर्दळुनी घाली तिये सर्वथैव. अहो, या कामक्रोधांचे राहण्याचे मुख्य ठिकाण इंद्रिय आहेत आणि ह्या इंद्रियांमधूनच पहिल्यांदी प्रवृत्ती प्रगट होते. आपल्याला जे करायची इच्छा आहे ती इच्छा, ती वृत्ती, ती प्रवृत्ती ह्या इंद्रियांच्या ठिकाणी प्रगट होते. आणि म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात की ह्या प्रवृत्तीलाच सर्वप्रथम निर्दाळून टाका, चिरडून टाका, नाहीशी करा.
कारण का ह्या इंद्रियांच्या ठिकाणी वृत्ती प्रगट होते आणि मग त्या वृत्तीला धरून कर्म करण्याची प्रबळ इच्छा बळावते. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथुनी प्रवृत्ती कर्माते विये. कर्माते विये कर्माला जन्माला घालते. आपल्याला ते कर्म करावंसं वाटतं. म्हणून ह्या वृत्तीलाच आधी निर्दळुनी घाली तिये सर्व थैव. त्यामुळे काय होईल? मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुकेने थारा मोडेल या पापियांचा. या कामक्रोधांना पापी म्हटलेलं आहे. कसं आहे माऊली? इंद्रियांच्या स्वाधीन आपलं मन आहे. आपली इंद्रिय जे म्हणतील, इंद्रियांना ज्या विषयामध्ये सुख वाटतं ती इच्छा त्या ठिकाणी निर्माण होते आणि मग त्यामागे मन धावतं. पण त्या इच्छेला, त्या प्रवृत्तीला जर नाहीसं केलं, निर्दाळून टाकलं, तर मग इंद्रियांची चुळबुळ थांबेल आणि मनाचीही विषयांकडे जाणारी धाव नाहीशी होईल. बुद्धी ही मनाच्या स्वाधीन आहे. मनाने जर का एकदा ठरवलं की बुद्धीही निश्चय करते, पण मन स्थिर झालं की बुद्धीही स्थिर होईल. आणि अशा रीतीने सर्वप्रथम त्या प्रवृत्तीचा, त्या वृत्तीचाच आपण नाश केला की मग या काम क्रोध रूपी पाप्यांचं नावही राहणार नाही. आणि अशा रीतीने हे अंतरीहुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले. जैसे रश्मी वीण उरले मृगजळ नाही. अहो, ज्याप्रमाणे सूर्याची जी किरणं, ज्या किरणांमुळे मृगजळाचा भास होतो, पण ती सूर्याची किरणच जर नाहीशी झाली तर आपल्याला कुठे मृगजळ दिसेल का? त्याचप्रमाणे जर अंतःकरणातून काम क्रोधच जर नाहीसे झाले तर मग आपल्याला ते कुठेही दृष्टीस पडणार नाही. आणि या काम क्रोधांना प्रगट करण्याचं काम वृत्ती करते, इच्छा करते. त्या वृत्तीला, त्या इच्छेलाच परमेश्वराच्या चरणी वळवायचं, परमेश्वराच्या नामाकडे वळवायचं. आपोआप कामक्रोधांची शक्ती कमी होत जाईल. तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मींचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणपची. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मींचे स्वराज्य आले. अशा रीतीने आपल्या अंतःकरणात काम आणि क्रोध जे राग आणि द्वेषांमुळे प्रगट होतात, ते राग आणि द्वेष, राग म्हणजे अनुराग, प्रेम, आणि द्वेष, अनुराग प्रेम म्हणजे हे शुद्ध निर्मळ प्रेम नाही, तर इच्छेच्या साठी, विषयांचा उपभोग घेण्यासाठी आसक्तियुक्त प्रेम. ते राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मींचे स्वराज्य आले. अहो, मग आपल्याला नुसती ब्रह्माची प्राप्ती नाही तर स्वराज्य. आपल्याला कशाची प्राप्ती होणार? तर ब्रह्म स्वराज्याची प्राप्ती होणार. आणि ही कोणाला? त्या साधकाला होणार. आणि मग तो साधक, मग तो भोगी सुख आपुले आपणची. मग त्याला विषयरूपी सुख भोगण्याचं कारण नाही, त्याला ब्रह्मसुखाची प्राप्ती होते. आणि ते ब्रह्मसुख अंतःकरणात असल्यामुळे आपल्यापाशीच तो त्याचा भोग घेत राहतो, आनंद घेत राहतो. ही जी घटना घडते त्याला ज्ञानोबाराय म्हणतात, जे गुरुशिष्याची गोठी पदपिंडाची गाठी, तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. ज्ञानोबाराय म्हणतात की हे जे ब्रह्मस्वराज्य मिळण्याची घटना आहे, ही जी गोष्ट आहे, ही एक अत्यंत गुप्त गोष्ट आहे. गुरु शिष्याच्या एकांतात सहवासात घडणारी ही गोष्ट आहे. त्या ठिकाणी जीवाचं
शिवामध्ये परिवर्तन होतं आणि हे परिवर्तन नाही, जीव मुळात शिव आहेच, ती अनुभूती त्याला प्राप्त होते. जीवाला आपण शिव असल्याची अनुभूती प्राप्त होते. जीव शिवाचं ऐक्य होतं. ज्ञानोबाराय म्हणतात, त्या ठिकाणी साधकाने स्थिर व्हावं आणि तिथून कधीही ढळू नये. तिथून कधीही ढळू नये. ऐसे सकळ सिद्धांचा रावो, देवी लक्ष्मीयेचा नाहो, राया ऐक देव देवो, बोलता झाला. राया, राया शब्द धृतराष्ट्रांसाठी वापरलेला आहे. हा श्रीकृष्ण अर्जुनामधला संवाद संजय धृतराष्ट्राला सांगतोय, म्हणून तो म्हणतो की राजा तू ऐक, सर्व सिद्धांचा राजा. आणि एवढंच नाही तर लक्ष्मी देवीचा जो नाथ आहे, जो सर्व देवांचाही देव आहे, ते भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे अर्जुनाला हा उपाय सांगतायत. आता पुनर्पितो अनंतू, आद्य एकी मातू, सांगेल तेथ पंडू सूतू, प्रश्न करील. हे आता ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. ज्ञानोबाराय म्हणतायत की आता श्रीकृष्ण परत एक गोष्ट अर्जुनाला सांगेल आणि ती गोष्ट ऐकल्यानंतर अर्जुन परत श्रीकृष्णांना एखादा प्रश्न करेल. हा संवाद असा चालू राहील आणि त्या संवादातला भावार्थ, तो भावार्थ ज्ञानोबाराय आपल्यापर्यंत पोचवतायत. तया बोलाचा हनपाडू, का रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रुतया होईल सुरवाडू, श्रवण सुखाचा. ह्या दोघांमधला जो संवाद आहे, त्या संवादामध्ये एक रसाळपणा आहे आणि तो रसास्वाद, त्या रसाळपणाचा स्वाद श्रोत्यांना मिळतोय, म्हणूनच ते सुखावतायत. आणि हा श्रवणाचा, हा ऐकण्याचा आनंद आणि उत्साह असाच टिकवून ठेवा, असं ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. ह्या उत्साहानेच हा संवाद तुम्ही ऐका. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवादू श्री हरी पार्थाचा, भोगावा बापा. माऊली या संवादाचा आपल्याला उपभोग घ्यायला सांगतायत, पुरेपूर आनंद घ्यायला सांगतायत. ज्ञानोबाराय सर्व माऊलींना, सर्व साधकांना सांगतायत की अरे हा निवृत्तीनाथांचा ज्ञानदेव तुम्हाला सांगतोय की तुमची ही ऐकण्याची उत्कंठा अशीच ठेवा आणि ह्या संवादाचा आनंद घ्या. अशा रीतीने माऊली हो, हा भावार्थ दीपिकेचा अध्याय 3 पूर्ण झाला. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां तृतीयोऽध्यायः. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.